आणि ते दिवसभरातल्या महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। आदित्य ठाकरे आणि राहुल नार्वेकर वरळीत एकाच कार्यक्रमात। वरळी कोळीवाड्यातील होळीच्या कार्यक्रमात दोन्ही नेते उपस्थित। अमरावतीची जागा ठाकरे गटाला मिळावी यासाठी पदाधिकारी ठाम। महाविकास आघाडीत अमरावतीमधून काँग्रेसच्या बळवंत वानखडे यांना उमेदवारी जाहीर। मात्र ठाकरे गटाच्या दिनेश बब्बू यांना उमेदवारी देण्याची मागणी। पालघर मतदारसंघातून शिंदेगडाचे खासदार राजेंद्र गावित यांचे प्रचार मेळावे सुरू। पालघरमध्ये अद्याप कोणत्याही पक्षाचा उमेदवार निश्चित नाही। राजकीय पक्षांच्या भूमिकेकडे लक्ष। रायगड लोकसभेच्या जागेवरून शिंदे गट आणि अजित पवार गटात तणाव। युती धर्म पाळला नाही तर कडेलोट होईल। तटकरेंची गॅरंटी कोण घेणार? आमदार महेंद्र थोरवेंचा सुनील तटकरेंवर हल्लाबोल। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आता परभणीत भाजपात अंतर्गत कलह। औद्योगिक आघाडीचे प्रमोद वाळकोडकर आणि आमदार मेघना बोर्डीकर यांच्यामध्ये वाद। काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर। राजीनामा देऊन काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दबाव तंत्राचा वापर करू नये। काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून पत्रकार परिषद घेत आवाहन। आज मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड आणि हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक असेल। कोकणात शिमग्याचा उत्साह शिगेला। कुरतोडे गावामध्ये साम रवळनाथाचा होलिकोत्सव आणि गावागावात सजल्या ग्रामदेवतेच्या पालख्या। ग्रामदेवतेच्या पालखीसाठी हजारो चाकरमानी कोकणाकडे।